पहिला चेंडू मात्र इथं बीट होतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अप्रतिम गोलंदाजी फ्लाइंग स्टार्ट इथं मात्र करतोय मोतीराम. नेहमी सातत्याने आपण म्हणजे पहिलं षटक हाताळणारा हा गोलंदाज मकरंद संघाकडून आपण बघतोय. जीजी स्पोर्ट आपण वाकलन पाहता म्हणजे गावदेवी आणि गणेश असं या संघाचं नाव आहे. जीजी स्पोर्ट्स विपक्ष आपण पाहतो चिकनगर असा सामना पाहतोय. पुढे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय जीजी स्पोर्ट्स कडून मोतीराम. राईट अप और तिकडे मार खातोय. चेंडू शॉर्ट ऑन बॉल करतो चेंडूला, चेंडू जातोय तो वन बाउन्स. चेंडू सीमा पार चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवतोय. यावेळी आपण म्हणले तर ऋषी चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवतोय. जोरदार अपील केलं गेलेलं आहे इथं मात्र मात्र सांगतात की चेंडू जमिनीला स्पर्श करून देतोय. अप्रतिम गोलंदाजी चांगला कमबॅक करतोय इथं मात्र मोतीराम. आपण म्हणजे स्ट्राईक केला फलंदाज पिंटू आणि नॉन विक्रम. पण सामना पाहता जीजी स्पोर्ट वाकरण विपक्ष आपण बघतोय चिकनगर मध्ये सामना पाहताय. दोन्ही संघ खूप मातब्बर असे संघ, दोन्ही संघांमध्ये खूप चांगले खेळाडूंचा भरणा असलेला संघ. एक साईडला आपण बघतोय एका बाजूला 18 चॅम्पियनशिप पटकावणारा संघ, दुसऱ्या बाजूला आपण चिकनगर संघ सुद्धा खूप चांगला संघ. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर आपण बघतो यावर्षी चिकनगर संघाला सुद्धा आपण सलगे रतनबुवा स्पर्धेच्या मध्ये खेळताना पाहणार आहोत. प्रतिम असे दोन्ही संघ आहेत. तर दोन्ही संघाची जर कंपॅरिझन केलं तर वाकलन संघाच्याकडे गोलंदाजी खूप जिजीकडे गोलंदाजी चांगली, फलंदाजी चांगली आहे. क्षेत्ररक्षण खूप अव्वल दर्जाचं आहे. मोतीराम गोलंदाजी सज्ज होतोय. साईडला क्षेत्ररक्षण साडे बॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. पुढे चेंडूला घेऊन करतो कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिझन मध्ये ऋषी येतो. एखाद्या ऍक्शन मध्ये चेंडूला उचलते फेकी करतोय. कारण जी चूक दाखवली त्यानंतर मात्र चांगला क्षेत्ररक्षण दाखवतोय. ऋषीचं पाहिलं तर सलामी वीर जीजी स्पोर्ट्सचा, जी स्पोर्टची सलामीची जोडी आपण नेहमी बघतो. केतन आणि ऋषी दोघंही अतिशय चांगले फलंदाजी यावरची खूप फॉरवर्ड फलंदाजी करतात. ऑन साईडला तर पाहिलं तर फाईन लेग रिझन मध्ये बॅकफुट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेट क्षेत्ररक्षण, मिड ऑनला आपण बघतो चेतनला बाधा स्ट्राईकला फलंदाज विक्रम. चेंडू पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतो तट्या सर्कल मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण संघनायक आपण बघतो केतनला बघता अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो मात्र. स्पर्धेच्या माध्यमातून आज प्रेक्षकांना भोजनाची व्यवस्था आपल्या विभागात जर प्रथम भोजनाची व्यवस्था केली होती ती म्हणजे आपण बघितलं तर ग्रामीण वर्ल्ड कप ज्याला आपण बघतो की जर्मन क्रिकेट संघ निर्जेच्या माध्यमातून, त्यानंतर राकेश प्रतिष्ठान आणि आता आपण चंदू शेट स्मृती शेतमध्ये सुद्धा आपण ही भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. खेळाडूंसाठी आपण व्हेज आणि नॉन व्हेजची व्यवस्था केली गेली आहे. घोडा कंपनीच्या गेटवरून बसलेले जे प्रेक्षक आहेत सामना पाहतात त्यांच्या आयोजक गणेश ठोंबरे यांच्याकडून आपण गणेश किरण शेठ ठोंबरे यांच्याकडून हार्दिक स्वागत. पुढे गोलंदाजी सज्ज होतो आपण म्हणजे तर जीत अतिशय चांगला खेळाडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला. चेंडूला मात्र पंच वाईट चिकून करतायत. वंत धावेने 1 धाव वाढते. धावसंख्या धावबाद करते आपण बघतोय 6. भैर अतिशय नामवंत खेळाडू आपण म्हणजे तर संघातील जीजी स्पोर्ट्स मधला जीत. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पुल कर चेंडूला भिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मधनं चेंडू सीमा रेषा बाहेर जाऊन सकतोय. 6 धावा गुड शॉट. कोळेगावचे अजित पाटील यांना विनंती करतो पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढला. यावेळी मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत जातोय क्षेत्ररक्षक किरण इथं चेंडूला उचलतो फेकी करतोय तोपर्यंत इथं 2 धावा मिळत आहेत. कोळेगावचे आपण म्हणजे अजित पाटील यांचं देखील इथे आगमन होतं. आमच्या जगतात हार्दिक स्वागत. बहुसंख्य होते आपण म्हणजे तर चिकनगर संघाची 14 दुसरं षटक प्रगती पत्र P2चं षटक चालू. 3 षटक थोडे सर्कलच्या बाहेर ऑन साईडला फाईन
लेग बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट क्षेत्ररक्षण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय शॉट चेंडू पुल करतोय चेंडूला चेंडू जातोय फाईन लेग रेंज मधून सीमारेषा बाहेर 6 धावा गुड शॉट जीत गोलंदाजी मार्कवर राऊतकडे मारा करतोय पुन्हा शॉट चेंडू तो शॉट सिलेक्शन आता मात्र बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावर जातो चेंडू संख्या 4 ने वाढते धावसंख्या 24 कोणी खेळाडू कक्षासाठी डगआउट मधनं आवाज द्यायचा नाही वडेकर चिकनगर संघ अन्यथा आपल्याला पॅरालाइज केलं जाणार आहे चेंडू पुण्याला लॉक करतो चेंडूला चेंडू तो लॉंगॉनला अप्रतिम क्षेत्ररक्षण संघ नाही घेतोय केतन येतो चेंडूला एका ऍक्शन मध्ये उचलतोय एकने आपण म्हणजे धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते 25 पिंटू मात्र चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत पिंटूच्या बॅटमधून आपण म्हणजे तर 2 षटकार आले 2 चौकार आले जीत पुण्याला छोटा पुल करतो चेंडूला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो मिड विकेट रिजन मध्ये येतो चेंडूला उचलतो फिकी करतो तोपर्यंत 1 धाव मिनिटे एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते 26 श्रावण पाटील त्याचं व्यासपीठ श्रावण पाटील त्याचं व्यासपीठ उत्तर शिवच्या जबरदस्त व्यक्तिमत्व इकडे मी श्रावण पाटील त्याचे व्यासपीठवरती आपण जबरदस्त व्यक्तिमत्व उत्तर शिवचे थँक्यू राहुल अतिथी देवभाऊ आपण बघतोय किरण शेठ ठोंबरे यांची सुकन्या सलोनी ठोंबरे सुद्धा या सामन्याचा आनंद घेते खरं का आपण बघतोय की आजपर्यंत आजोबांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळवली जाते त्यामुळे नाती सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेते पहिल्या 2 षटकाच्या वाटते आपण बघतो धाव फलकावरती धावा आहेत त्याच्या चिकनगर संघाच्या विकेटी बाद आपण 26 धावा या षटकाला आपण जीत यांच्या धावा आल्या ते म्हणजे 21 धावा आल्यात पुढे गोलंदाजी मार्फत येतो म्हणजे गोलंदाज पॉवर प्लेचा षटक आठवलं P1 तो म्हणजे आता मोतीराम येतो पुण्याच्या गोलंदाजी मार्फत मोतीराम गोलंदाजी मार्फत स्ट्राईक केलेला फलंदाज आपण बघतो स्ट्राईक केला फलंदाज विक्रम ऑन साइडला क्षेत्रक्षेत्रामध्ये फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेगला क्षेत्रक्षेत्र पाहतो विकेट रिजन मध्ये थोडं लॉंग रिजन मध्ये लॉंगॉनला खेळाडू पाहतो आपण साइडला क्षेत्रक्षेत्र थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर लाईन क्षेत्रक्षेत्र पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्रक्षेत्र पाहतोय मोतीराम गोलंदाजी मार्फत चेंडू पुण्याच्या कार्पेटच्या माध्यमातून खोदून करतो चेंडूला चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये मिस स्पीड होते चेंडू सीमा पार 4 धावा हेमंत पाटील सरपंच वाकलनचे शुभागमन होते ते जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या तमाम साथी सहकार्यांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सर्च स्वागत व्यक्त करतो ना बॅक टू क्रिकेट भाऊ पाटील लॉक केलाय चेंडूला चेंडू मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावर ना जातोय चेंडू सीमेरच्या बाजूला विसावतोय 6 धावा थँक्यू पुढे मोतीराम गोलंदाजी मार्गावर लॉक करतो चेंडूला यावेळी लॉंग ऑन लॉंगच्या मधनं 1 बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट धन्यवाद इजे तसे आमचे मनीष पाटील भिवंडीचे त्याच्यानंतर मान्यवर आवेश मस्कर नारेवली या 2 मान्यवर शुभमन झालाय त्याचे आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आभार व्यक्त करतोय धन्यवाद राहुल धावसंख्या आपण धाव पाहतो तिसऱ्या षटकात प्रगतीपथावर असताना 40 धावा आपण पाहतोय एक चांगली सुरुवात बॅटबद्दल आपण चौकार येतो चिन्ह चेंडूला ऑन साइडला घेऊन करतो चेंडू तो कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्कोर रिजन मध्ये अप्रतिम फेकी आपल्याला बघायला मिळते उमेद चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय एकने धावसंख्या वाढते आपण बघितलं चिकनगर संघाची 41 तिसरं षटक प्रगतीपथावर आहे सामना चालू आहे प्रेक्षकांच्या मध्ये आणि चिकनगर पक्ष जीजे स्पोर्ट्स वाकलन मध्ये सामना चालू आहे जीजे स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले तर एक चांगलं आपण सुरुवात केली होती म्हणजे आपण चिकनगर
संघाने. चेंडू पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमातून खेळून करतोय मिसफील्ड. चेंडू सीमा पार. 4 धावा. चेंडूला अप्रतिम फटका. टायमिंग. चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊ शकतोय. 6 धावा. गुड शॉट. नारेवलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व यांचा शुभागमन झालाय. त्याच्यात कलाकार जोशी शिरमने शुभागमन. नवी मुंबईचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व कलाकार आहेत, अभिनेते आहेत. त्याचा शुभागमन आमच्या व्यासपीठावरती होतोय. किरण शेट टोंबरे आपण आपल्या व्यासपीठावर जर थांबायचं आजच्या दिवसामध्ये सातत्याने भरपूर संख्येने आपल्या व्यासपीठावरती मान्यवर येत आहेत. तर आपण आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त व्यासपीठावरती थांबण्याचा प्रयत्न करा. थँक्यू राहुल. आपण म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीत धाव संख्या 51. राहुल चौकार आहे. आपण म्हणजे सलग 3 चौकार मारले त्याला 2000 पारितोषिक. सलग 3 चेंडू 3 षटकार मारले त्याला 4000 पारितोषिक. आणि प्रत्येक सामनावीरसाठी आपण 2000 पारितोषिक. महेश शेट पडेल फिटनेस झोनचे मालक आपण बघतोय. पिंटी कॉलनी यांच्याकडून पारितोषिक सातत्याने आपण बघतोय. कालच्या दिवसात पण आजच्या दिवसात पण पाहतोय. जर आजच्या दिवसात आपण शेट एनडी शेट बाडे आमचे गुरुदूतचे जबरदस्त व्यक्तिमत्व शुभागमन होतोय. आमचे गुरुबंधू तुतारांच्या माध्यमातून स्वागत करतात. जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटचे चाहते व्यासपीठावरती सर्वांचे लाडके एनडी शेट पाटील शुभागमनाच्या व्यासपीठावरती होतोय. स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2017 मध्ये सहर्ष आभार व्यक्त करतोय. बॅक टू क्रिकेट भाऊ पाटील. धन्यवाद राहुल. एक चांगला स्थान बघायला मिळतो आपण चिकन संघाकडून. गोलंदाजीसाठी आता पुन्हा एकदा संघ नाही घेतोय. केतन येतोय आता मात्र गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय विक्रम पाहतोय. चेंडू नजाकत शॉट बघायला मिळतोय. पुढे ससवले स्विपच्या माध्यमातून खेळून करतो. चेंडूला जोपर्यंत चेंडू पहिले ग्रिझन मध्ये फीड होईल तोपर्यंत इथं मात्र 2 धावा पूर्ण करतो. तुलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 53. सायकल पण आता स्पिन टू आहे. दुसऱ्याला पण होतं. चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कारण चांगली गोलंदाजी यावी करणं फार गरजेचं. कारण 3 षटकात आपण जर बघितलं तर 51 धावा आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र संघ नाही करा. केतन गोलंदाजी येतोय. एक चेंडू चांगला फेकतोय इथं मात्र. पहिले चेंडू 2 धावा गेल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक करतो इथं मात्र. केतन गोलंदाजी मार्कवर तिकडे मार करतोय. चेंडू चेंडू शॉट ऑन गोल केलाय चेंडूला. चेंडू सीमेच्या बाहेर जाऊ शकतोय. 6 धावा. गुड शॉट.
आणि बाळाराम फराडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या जगांतर्फे आपलं हार्दिक स्वागत. चतुर्थ स्मृतिचषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चल जरा चेंडू लवकर द्यायचा आहे कारण का स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल. आपण 2 सामने एक्स्ट्रा असणार आहे कारण आपण दुसऱ्या दिवसात आपण बघतो तर उसाटणे संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसात आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश केले म्हणजे जितवले नांदिल संघाने. कालच्या दिवसात अप्रतिम कामगिरी केली. आपण गोलंदाजी असो फलंदाजी असो सांघिक खेळ दाखवला या संघाने. आपण बघतो चौथ्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष आपण चिकनगरमध्ये. चिकनगर संघाने आपण एक चांगला स्टार्ट दिला. इथे मात्र 59 धावा केल्या बिनबाद. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. केतन गोलंदाजी मार्गावर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकर फलंदाज विक्रम चेंडू बॉटमॅनचा वापर करतोय. सन्मान देतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत पॉइंटला फील्ड होतोय 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत धाव फलकावरती 60 बिनबाद 60. मास्टर लक्ष द्या जरा. षटक बिटक संपलं नाहीये. डीजे मास्टर चौकार षटकार गेलं लावत जा. चेंडू फुलटॉ चेंडू लॉक करतो. चेंडूला भिरकावून देतो यायला मिड विकेट रिजन मधून. चेंडू सीमारेषा बाजूला 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या आपण म्हणतो 66. सलग 3 षटकार मारलेत आपण म्हणजे तर पारितोषिक सुद्धा आपण पाहतो इथे महेश पटेल यांच्याकडून. सलग 3 षटकार दाखवले तर 4000 पर्यंत पारितोषिक आहे. 2 मारलेत सलग. केतन चेंडू पुण्यात शॉर्ट आर्म बॉल करतो. चेंडूला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. जोपर्यंत बॅक स्कोअर लेग तसे तसे चेंडूला फीड करतोय. मिस फीड होते. चेंडू सीमा पार जातो का पाहिजे. चेंडू सीमा पार. 2 क्षेत्राच्या चुकीमुळे चेंडू सीमा पार जातोय. आपण बघितलं 2 कटआउट त्यांना जर डायरेक्ट हिट लागला तर मनोज ठोंबरेकडून पारितोषिक 500 रुपये पारितोषिक. आपण बघितलं तर वैयक्तिक 44 धावांवरती फलंदाजी करतो. पिंटूसाठी जवळ आढळते. अप्रतिम फलंदाजी करतो इथं मात्र. सलामीची जोडी मात्र इथं खूप धावा दिसतात आपल्याला बघायला. धाव फलकावरती धावा येतात 70 धावा येतात बिनबाद. 70 धावांची पार्टनरशिप होते पिंटू आणि विक्रम मध्ये. चांगले स्टार्ट करून दिला. एक चांगला पाया आपण बघतो मजबूत स्टार्ट करून दिला इथं मात्र 2 फलंदाजांनी. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. वैनडी सज्ज होते कष्टपले खेळाडू अविनाश भोईर. कित्येक सामने गोलंदाजी फलंदाज बळ जिंकू देतो. अविनाश आता मात्र पाहिजे या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आपण बघतोय पिंटू आणि विक्रमी जोडीचा स्ट्रायकर फलंदाज. चेंडू आणि बॅटच्या संपर्क गुडल्यास पण चेंडू टेका होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती ते निष्कर्षक आपण जितेश आपलं काम पूर्ण करतोय. अविनाश वैयक्तिक पहिलं व संघाचं अंतिम षटक घेऊन येतोय. स्ट्रायकला फलंदाज यावेळी आपण बघतोय विक्रम आहे स्ट्रायकला. नष्टकला पण पिंटू पाहता. विक्रम जर बघितलं 25 धावांना खेळतोय. 44 धावांना आपण पिंटू खेळतोय. विनाश गोलंदाजी मार्गवर थोडंसं आपण तर थोडासा थांबलेला दिसतो इथं मात्र. विनाश गोलंदाजी मार्गवर राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकर फलंदाज विक्रम. चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. पहिला फलंदाज मात्र इथं बाद होतो धावबाच्या स्वरूपात. चालेल डॉट चेंडूला आपण तर स्ट्राईक चेंज करू शकत नाही आपण. किपरच्या हातातून जर बेस फील्ड झालं तर करू शकता. विकेट नाही इथं मात्र 2 चेंडू सुरेख फेकतोय. विनाश गोलंदाजी मार्गावर राऊंड तिकडे मार करतो. स्ट्रायकर विक्रम. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू पंच वाईटची खूण करतायत. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये आपण बघितले तर 71 धावा बघतोय आपण उभारले त्या.
अविनाश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज विक्रम. चेंडू पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतो. चेंडू जोपर्यंत स्कोरलेकडे मिडविकेट रिझन मध्ये फीड होईल ऋषी तो चेंडूला फीड करतोय. 1 धाव 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती तर 72. जुनी 3 चेंडू बाकी त्या षटकातील खूप चांगली गोलंदाजी बघायला भेटते अविनाशच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज आपण मित्र सलामीत फलंदाज पिंटू. 44 धावांना खेळतोय विनाश पिंटू. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय. चेंडू कुठल्याच खाली राहतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय कारण चेंडूला जी हाईट पाहिजे ती हाईट मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी दाखवते तो मात्र कमबॅक करून दिलाय. धावांवरती रोख लावायचा तो धावांवरती रोख लावतोय. मात्र 4 चेंडू अप्रतिम फेकतोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा अविनाश गोलंदाजी मार्कवर हवेकडून तो चेंडू तो शॉट सिलेक्शन निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी जरा अविनाश आणि जोरदार डावामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतो इथं. मात्र आपण वेळी तर अजूनही 6 धावांची गरज येतो म्हणजे 50 धावा पूर्ण करण्यासाठी पिंटू साठी. पण इथं मात्र अविनाश अप्रतिम गोलंदाजी ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला टप्पा ठेवतोय. त्यामुळे मोठे फटका मारता येत पिंटूला. पिंटू सारख्या खेळाडूला मात्र इथं शांत ठेवतो शेवटच्या षटकामध्ये अविनाश गोलंदाजी मार्फत. चेंडू जोरदार अपील केले गेलेले आहे. 1 धाव पूर्ण करतो. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. मात्र या षटकात फक्त धावा येतात त्यात 3 धावा येतात. 3 धावा आपण पहिला 1 वाईटची आणि 2 धावा फक्त आपण येतात. जर जोरदार होते अविनाशसाठी अप्रतिम गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. आणि आपण आपले धाव संख्या होती ती म्हणजे आपण तर चिकनगर संघाची धाव संख्या होती यावेळी आपण पहिले तर 73 धावा 74 धावांचं लक्ष आहे. दीपक पाटील यांचे भाऊ सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय स्पर्धेच्या मध्ये. शिवराम पाटील तर सामना जेव्हा इथं आपण सुरू होईल 74 धावांचं लक्ष या ऐकूया समालोचक राहुल भैरेना. डीजे योगेश पण शिकते कोणला. योगेश आपण या लगेच साधा आमच्या रस्त्याशी योगेश. सामना असणाऱ्या मैदानावरती पहिल्या फेरीतील अंतिम सामना उत्तर शिव बनाम सोनारपाडा या 2 दिग्गज संघामध्ये 2 संघात संघनायकाने लगेच आमच्या व्यासपीठावरती यापुढील सामना पहिल्या फेरीतील 4था सामना सोनारपाडा विपक्ष उत्तर शिव राकेश मादरे सोनारपाडा पक्ष उत्तर शिवचा सामना. तब्बल 74 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. वाकलन संघाचा जर विषय वाकलन संघाला मात्र यावेळेस सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं वाकलन संघाने. तर सामन्यामध्ये भरपूर मजा पाहायला भेटेल कारण का खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये दमदार स्वरूपात चिकनगर संघाच्या माध्यमातून नक्कीच आमच्या बॅनरेट डेंडी पाटील बुरदुल यांच्याकडनं पारितोषिक वाकलन संघाने बॅक टू बॅक 3 षटकार मारल्यास तब्बल 1000 रुपये पारितोषिक. त्याच्यानंतर मनोज टोमरे यांच्याकडनं तर बॅनरेटसाठी 570 रुपये पारितोषिक. त्याच्यानंतर आमचे सरपंच अनिल भोईर यांच्याकडनं बॅनरेटसाठी रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक. संदीप रघुनाथ पाटील
त्याचे आमच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व शुभागमन होते आमच्या व्यासपीठावरती. दोन्ही संघांना घेत आहे समोरून यायचे आपण सोनापर संघांना घ्यायचे आपण बालूपाटी संपर्क साधा आपण लगेच जायचे. ऋषीसाठी ऑन साइडला घेऊन काढलाय. शूट जातो मिड विकेट झोनला सिंगल कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण धाबांचं श्रीगणेश धाबांचं अकाउंट मात्र ओपन केले मैदानावरती. फलंदाज ऋषी निकेतन मात्रे दोन आघाडीचे फलंदाज यावेळेस मैदानावरती बाकलन संघाच्या माध्यमातून. मी विनंती करतो दीपक पाटील कोपरखंडे यांना की शेवटचा सामना समोरील संघाला चांगले 60 ते 65 धाव 50 ते 60 धावापर्यंत आपण रोखू. तुमचं लक्ष किती धावापर्यंत आपण विपक्ष संघाचा ठेवलं आपण टार्गेट? आमच्या संघानुसार मला तरी वाटतं आम्ही जास्तीत धावा प्रयत्न करू. आमची फलंदाजी ताकदवान आहे आणि मला कॉन्फिडन्स सुद्धा आहे की आम्ही सर्वात जास्त धावा उपलब्ध करू शकतो. नक्कीच. आणि या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? सर्वात चांगलं आयोजन आहे असं मला तरी वाटतं. अजूनपर्यंत एवढ्या टुर्नामेंट मी पण बघितले आहेत पण हे आयोजन सुद्धा चांगलं आहे. ज्यावेळी आम्ही फर्स्ट टाइम खेळायला आलो तेव्हा एवढं काही चांगलं ग्राउंड नव्हतं पण आताच्या परीने असं वाटतं की खूप चांगलं ग्राउंड. धन्यवाद दोन्ही संघाला. बेस्ट ऑफ लक. की त्यांनी सांगितलं खूप चांगलं आयोजन आहे. बॅक टू राहुल. ऋषी बाद झालाय. समीकरण यावेळेस चांगल्या प्रकारचे क्रिकेट दाखवायचे होते मैदानावरती या वाकलन संघाला. तर व्यासपीठा समोर आपण आवाज कमी करा प्लीज प्लीज प्लीज. व्यासपीठा समोर आपण प्लीज जरा आवाज कमी करू. सातत्याने तुम्हाला कॉल करतो काय आपला लाईव्ह टेलिकास्ट केलं जातोय. आपण थोडासा आपण आवाज कमी करा. एक तर बाजूला जाऊन पण बोला प्लीज. धावसंख्या दाबा तरी 7 दाबा. आज ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्र जज करतायत. चूक होणार नाहीये. हॅट्रिक संपादन होते मैदानावरती. जीत भोईर बॅक टू पेव्हिलियन.
टायटल सॉन्ग तेवढ्याच बाजूने बघू शकाल पिंटूच्या माध्यमातून हॅट्रिक संपादन होते. विकेटचे हॅट्रिक संपादन केले. केतन मात्रेला बाद गेला. त्याच्यानंतर मैदानामध्ये ऋषीला बाद गेला. त्याच्या पाठोपाठ जीत भोईर बाद झालाय. जिम्मेदारी कोण घेईल? जो वाकलन संघ सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये बघितले गेले तर 2016-17च्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट दाखवले वाकलन संघाने. तो वाकलन संघ मात्र यावेळेस चंदू शेट 2017 मध्ये पण एकदा बॅकफुटला गेलाय. सातत्याने पिंटूच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू दरम्यान सर्वांनी घेऊन क्षेत्ररक्षक होते. फोट्रिक पूर्ण होतीये. आत्मविश्वास नाही अजिबात. आत्मविश्वास गमावले मैदानावरती वाकलन संघाने. तर दुसऱ्या बाजूला चिकनगन संघाने छाप सोडली आहे. विचार जर केला तर वाकलन संघ पूर्णपणे बॅकफुटला. विचार जर केला तर या पिंटूच्या माध्यमातून फोट्रिक पूर्ण होते. पहिली फोट्रिक या मैदानाच्या एसपीच्या माध्यमातून मैदानावरती सातत्याने चांगलं क्रिकेट पिंटूच्या माध्यमातून. कारण का पिंटू ऍज ओपनर जबरदस्त फलंदाजी केली होती. तब्बल 44 धावा ठोकल्या होत्या यावेळेस मैदानावरती. 45 धावा ठोकल्या होत्या. धावसंख्या दाबालक्यावरती 7 धावा दाबालक्यावरती येत आहेत. पहिला षटकाचा खेळ संपला गेलाय. पहिलं 5वी षटक संपला आणि धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालक्यावरती. वाकलन संघाची परिस्थिती फक्त बघितलं तर 4 विकेट गमावले. त्याच्यानंतर धावसंख्या फक्त 7 उभारली आहे. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना वाकलन संघ पहिल्या षटकापासून बॅकफुटला गेले. तर जिम्मेदारी घेईल की मैदानावरती किरण म्हात्रे. तर दुसऱ्या बाजूला जितेश भोईर. 2 फलंदाज 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजाची जिम्मेदारी घ्यायची मैदानावरती यावेळेस. गोलंदाज विक्रम. चेंडू गतीमध्ये मिश्रण केलाय. स्वामीने घेऊन चेंडूला तरी बेस्ट कव्हरला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या दाबालक्यावरती 8 धावा दाबालक्यावरती. चिकनगर संघाने जी फलंदाजी केली मैदानावरती तब्बल 2च फलंदाजीने एवढ्या धावसंख्या उभारली मैदानावरती. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवला. विक्रमने तब्बल 26 धावा ठोकल्या. पिंटूने तब्बल 44 धावा ठोकल्या मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट दोघांच्या मधून बघितलं आपण. फक्त दिशा दिली आहे. विकेट खराब क्षेत्र शोधतोय स्वेलेक झोनला. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या अजून एक धावसंख्या एकेरी अंकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा दाबालक्यावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते P2चा. P1 षटकामध्ये 4 टॉप फलंदाज बाद झालेत. केतन बाद झाले. तर ऋषी बाद झाला. त्याच्यानंतर जीत भोईर बाद झाला. त्याच्यानंतर अविनाश बाद झाला आणि फोट्रिक पूर्ण केली मैदानावरती पिंटूने. विक्रम बराबरती पिंटू षटकामध्ये विक्रमचा वापर. चेंडू गतीमध्ये पुन्हा एकदा मिश्रण केला जातोय. पंच डाव्या उजव्या स्टिकच्या बाहेर. मला पंच दर्शक घ्या. चेंडू खराब आहे. धावसंख्या डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये धावसंख्या दाबालक्यावरती 10 धावा दाबालक्यावरती येत आहेत. आजपर्यंत सातत्याने चिकनगर संघाने चांगलं क्रिकेट दाखवलाय. रिव्हर्सच्या मधून चेंडू फक्त दिशा दिली आहे. पॉइंट झोन मधून आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. पहिला संघर्षमय चौकार मैदानावरती किरणच्या बॅट मधून. राहुल आपण पाहतो लकी ड्रॉ फ्री आहे. या ठिकाणी आपण पाहतो सोन्याचं लॉकेट आणि मोबाईल जो फ्री लकी ड्रॉच्या माध्यमातून आहे तो लॉकेट आणि फ्री त्या लकी ड्रॉ असेल तर कोणी गावचा जो कोणी चिठ्ठी निघत त्याला तो भेटणार नाही असं आयोजकांचं या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे कोणी गावातील कोणीच त्या ठिकाणी फ्री लकी ड्रॉच्या मध्ये बॉक्समध्ये आपण चिठ्ठी टाकायचे नाही तर आपल्याला ते बक्षीस दिलं जाणार नाही. चांगला निर्णय घेतला आयोजकांनी. चेंडू गतीमध्ये मिश्रण सेकंड रिवर्स काढलाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॅकफील्ड पॉइंट झोन मधून चेंडू 1 सेकंड फरार. दुसरा चौकार. कामावर
चौकार मारला तर महेशभाई पटेल च्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. किरण साडी धावसंख्या धापालकावरती स्कोर मॉच 18 धाबा. कुठला असेल विक्रम रिव्हर्स मध्ये याचा प्रयत्न मॅच टायमिंग शॉट आहे चेतोच्या गोलाच्या जवळपास तोपर्यंत फक्त सिंगल छोटीशी फील्ड होती आहे डिफेन्सच्या कव्हर झोनला सिंगल येते धावसंख्या अजून एक धावसंख्या धापालकावरती स्कोर मॉच 19 असो 4 विकेट्स बरं वाकलन संघ 19 धावा धापालकावरती 4 गडी बाद समीकरण या वाकलन संघाचा जितेश मैदानामध्ये स्ट्रायकर फलंदाज विक्रम पुन्हा एकदा वन्स अगेन नंबर चेंडू गतीमध्ये मिश्र मेटगाव दिला मिस टायमिंग शॉट आहे क्षेत्ररक्षक कुचू करणार नाहीये 5वा फलंदाज बाद बॅकफुटला पूर्णपणे वाकलन संघ समोरचे बॅनर आहे आपला बॅनरमध्ये जाऊन स्पर्धा करायचे यावेळी सातत्याने विचार जर केला तर एका बाजूला बॅकफुटला गेले पूर्णपणे वाकलन संघ जो वाकलन संघाचा अर्धा संघ मात्र यावेळेचा पहिल्यामध्ये गेलाय तर येणारे मात्र यावेळेचा बघितले गेले तर गोलंदाज विक्रम ज्याने या दरम्यान चांगली गोलंदाजी केली धावसंख्या धापालकावरती 19 धावा येत आहे 12 धावा खर्च केला गोलंदाज विक्रमने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या स्ट्रायकर फलंदाज किरण नॉन स्ट्रायकर फलंदाज नवीन आलाय राहुल किरणकडनं पूर्ण अपेक्षा असलेल्या वेळेस वाकलन संघाला साचेनू स्लोवर होता चूक जातो या दरम्यान गली रिझला सिंगल कंप्लीट होण्याचा प्रयत्न होईल का दरम्यान फक्त सिंगल आहे दाडेचे मात्र मानस नाहीये धाव घेणं तोपर्यंत फक्त सिंगल धावसंख्या धापालकावरती 20 धावा तब्बल 74 धावांचा पाठला करत असताना या वाकलन संघाने भरपूर चुका केला कारण का सातत्याने एका बाजूची गोलंदाजी केली मित्रांनी पिंटूने ज्याने फॉट्रिक पूर्ण केली पहिल्या सेशन मध्ये पुन्हा त्याचा आपल्या व्यक्ती का सेकंड सेशन मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज पिंटू चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता पूर्णपणे बीट होतोय शून्य गली रिझन तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून जर वाटचाल केली मैदानावरती वाकलन संघाने तर सामना जिंकू शकणार नाहीये कारण का यावेळेस षटकारचा पण जास्त गरज आहे षटकार चौकार गोंदा गेल कारण का टॉप 5 फलंदाज बाद झालेत तर यावेळेस किरण आणि राहुलवरती जिम्मेदारी असणारे या वाकलन संघाचं भविष्य घडवायचंय हा चेंडू मोठा फटका घेऊन काढलाय ताकदीचा योग्य तो वापर अजून लावांच्या रुक्यावरून हा षटकार षटकार चेंडू शोभत झाले होते फुटबॉलचा भरपूर वापर तर दरम्यान पूर्णपणे बीड होतोय चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते तोपर्यंत इकडे चेंडूपर्यंत गोलंदाज पिंटूचा धावसंख्या धापालकावरती स्कोर मधून 27 plus 5 विकेट 27 धावा धापालकावरती 5 गडी बाद असं समीकरण आहे वाकलन संघाचं जो वाकलन संघाने दशकाच्या माध्यमातून दाखवलाय 2016-17 मध्ये जो वाकलन संघ या कोणीच्या मैदानावरती या मोठ्या स्पर्धेमध्ये यावेळेस पूर्णपणे बॅकफुटला गेलाय जिम्मेदारी जर एखाद्या फलंदाजाने घेतली तर आपल्याला सामना चांगला बघायला भेटेल पण षटक क्रमांक 30 मार्ग असते टर्निंग पर्यंत मॅच षटकमध्ये जास्त धावा जर उभारले वाकलन संघाने तर कदाचित सामना बॅलन्स ठेवू शकेल जिवंत ठेवू शकेल वाकलन संघाचा फलंदाज किरण हा चेंडू हलकेने घेऊन काढला मिस टायमिंग शॉट आहे झेल होणार नाहीये क्षेत्ररक्षण करा नशिबाचा चौकार यावेळेस मैदानावरती लाभलाय किरणला मस्त थोडंसं मराठी संगीत होतं संगीत आधी चांगलं होतं पण आम्हाला काय समजलं नाहीये थोडं
जसं आपण प्राणी संगीत लावा टायटल सॉंग लावा या स्पर्धेच्या माध्यमातून अमरने सातत्याने 2 दिवस चांगलं कार्य केलं तर बरं वाढेल. दुसरा बॅटिंग उघडलाय मिडॉन झोनला छोटीशी फील्ड होईल सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होता राहुलने कॉल केलाय कॉल नव्हता फेकी चुकीची होती गरज होती का असा प्रश्नचिन्ह तर यावेळेस पर्यंत धावचीच्या माध्यमातून राहुल कंग्रेज आपण आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय महेश गायकवाड साहेब यांचा शुभ आगमन होता. मोस्ट वेलकम साहेब आपल्या सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. जबरदस्त व्यक्तिमत्व महेश दादा गायकवाड केडीएमचे आमचे नगरसेवक विभाग प्रमुख शिवसेना श्याम जान मानशान कारण का साधन विषय तर यावेळेस भरपूर छोट्या वयाने भरपूर मोठा नाव गाजवलाय शिवसेनेचे आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व एक युवा कार्यकर्ते महेश दादा गायकवाड यांचा शुभ आगमन होतं. एक स्थानिक नगरसेवक विभाग प्रमुख सुद्धा सातत्याने त्यांच्या कांदामध्ये भरपूर मोठं पद आणि सातत्याने भरपूर चांगलं कार्य केलंय त्याचं शुभ आगमन होते. शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तुमचा सततचा आभार व्यक्त करतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या दाबालकेवरती आतापर्यंत नोंदवली आहे. या वाकलन संघाची परिस्थिती आताशी थोडीशी बिकट आहे. 31 धावा दाबालकेवरती 6 गडी बाद असं समीकरण मैदानावरती 3 ब्रेक डीजे धन्यवाद डीजे व्यासपीठावरती आमचे मान्यवर भरपूर संख्येने येत आहेत. आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर मनीष आमचे व्यासपीठावरचे मान्यवर एक दिग्गज व्यक्तिमत्व उत्तर शिवचे जबरदस्त व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते दिग्गज आवाज उत्तर शिवचा सन्मान व्यासपीठावरती आमचे दीपक पाटील कोपर गिरणेचे आमचे मान्यवरांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती अशोक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती सन्मान आमचे गृहबंधू तुतारी वादक व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. श्रावण पाटील युवा कार्यकर्ते जबरदस्त व्यक्तिमत्व उत्तर शिवचे आमचे मान्यवर दीपक पाटील कोपर घेण्याचे आमचे मान्यवर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती अशोक मातानी शुभ हस्ते होईल. नंतर बॅक टू क्रिकेट आपण सन्मान नंतर घेऊ विकीकरण सामना तेवढाच महत्वाचा आहे. स्ट्रायकरला किरण मात्रे चेंडू दरम्यान असा बॅटिंग करून काढलाय मिडॉन सोडला अशा दिवशी फील्डवर सिंगल कंप्लीटचा प्रयत्न होतोय का यावेळेस तसं काय होत नाहीये फक्त आणि फक्त सिंगल मोतीराम भोईर गेल्या मैदानावरती आणि यावेळेस धावसंख्या दाबालवरती फक्त आणि फक्त 33 धावा दाबालकावरती चेंडू सर बॅटिंग करून मिस टायमिंग शॉट आहे सिद्धूच्या पोहोचणार तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल दुसरा प्रयत्न होईल का फक्त सिंगल यावेळेस अजूनही येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावेची गरज आहे. विचारायचं केलं सातत्याने चांगल्या प्रकारचं आतापर्यंत दाखवलं चिकनगर संघाने येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला 40 धावा बनवायच्या आहेत. वाकलन संघ पूर्णपणे बॅकफुटला गेले तर किरणकडे भरपूर अपेक्षा असतील जो किरण पुन्हा एकदा यावेळेस कर्जंकाल ठरेल का वाकलन संघासाठी चेंडू फक्त दिशा दिली आहे विकेट क्षेत्रक्षक सिंगल कंप्लीट फक्त सिंगल जाते सिंगल डबलच्या माध्यमातून सामना जिंकू शकणार नाही मैदानावरती वाकलन संघ कारण का उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 39 धावेची गरज आहे. कारण का ऋषी असं पण ठरला केतन असं पण ठरला जितू बाद झालाय अविनाश बाद झालाय किरण बाद झालाय जितेश बाद झालाय राहुल बाद झालाय यावेळेस मोतीराम भोईर हा चेंडू कीपर बीट होतोय शेडू जातो फायनलिंग झोन मध्ये आउटफील्ड पास आहे शेडू मागे क्षेत्ररक्षक शेडू थांबणार नाहीये दरम्यान भगवा चौकार समीकर अजून येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी मला तब्बल 35 धावेची गरज आहे. स्ट्रायकरला मोतीराम भोईर वर्षाचा अनुभव 6 चेंडू मिस टायमिंग शॉट आहे क्षेत्रक्षकाचा पुन्हा एकदा चेंडूवरती चेंडूची फील्ड होतीये गली रिझल्टला तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते सिंगल माध्यमातून जर वाटचाल केली तर सामना मात्र इकडे जिंकणं भरपूर अवघड होईल कारण का अजून उर्वरित येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 34 धावेची गरज आहे. असं वाटत होतं का वाकलन संघ मात्र त्याच अनुषंगाने चांगलं क्रिकेट दाखवेल आतापर्यंत आपण सामना कारण का याच्या आधी आपण सामना बघितला एकतर्फी झाला
शॉट आहे याच्यात क्षेत्ररक्षक चूक होतीये सो द विकेट स्वेरले तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते षटक क्रमांक 14 संपले धावसंख्या धाबालकावरती जबरदस्त व्यक्तिमत्व युवा कार्यकर्ते आमचे महेशदादा गायकवाड नगरसेवक डोंबिवली महानगरपालिका 30 गावचे आमचे नगरसेवक सुभागमन झालाय आमच्या स्पर्धेच्या आधारस्तंभ किरण शेठ टोंबरे यांना विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर युवा कार्यकर्ते महेशदादा गायकवाड नगरसेवक स्थानिक यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर अनिल भोईर सरपंच वाकलांचे यांचा सन्मान सुद्धा आमच्या स्पर्धेच्या आधारस्तंभ किरण शेठ टोंबरे यांच्या शुभ हस्ते केले जाईल सन्मान आमच्या व्यासपीठावरती जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे वाकलांचे सरपंच सन्मान आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेचे आधारस्तंभ किरण शेठ टोंबरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय बॅक टू क्रिकेट अंतिम षटक गोलंदाज साइडला घेऊन काढला मिक्स टायमिंग शॉट आहे शेत सरकून गेलाय जेल मात्र होणार नाहीये तोपर्यंत चेंडू आवाकाच्या बाहेर दणदणीत चौकार येणारे 5 चेंडू समीकरण 29वी गरज आहे किरण अज्जोनी मध्यवर्ती एका देखील लढतोय पंच लाईन बाकी लाईन चुकीची आहे चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर खराब चेंडू आहे तो धावसंख्या अजून एक ठेवले धावसंख्या दाबालकावरती 46 दाबालकावरती अज्जोनी 5 चेंडू 28वीची गरज हा चेंडू ऑनसाइडला घेऊन क्षेत्ररक्षक यश करतोय चूक होणार नाहीये फलंदाज बाद पण हा चेंडू खराब वेगळा बेडकावून दिलाय ताकदीचा योग्य तो वापर चेंडू आउट पार षटकार सुरुवात होईल शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची भोजनाची व्यवस्था केली सर्व नक्कीच आमच्या रसिकांना भोजनाचा स्वाद घ्यायचा जातात आणि विचार करता भरपूर मोठी स्पर्धा या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये एक प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे प्रेक्षकांना नक्कीच त्याचा लाभ घ्यायचा आहे हा चेंडू खराब वेगळा बेडकावून दिला तेवढं साथीने स्वतः विकेट मिड विकेट झोन मधून अजून एक षटकार अजून एक षटकार मारा तर महेश भाई पाटील बघितले गेले तर डोंबिवली सातत्याने त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल 4000 पारितोषिक असणार आहे महेश भाई पाटील 100 पारितोषिक लावले गेले 2 चेंडू समीकरण अजूनी सोळा द्यावेची सामना अजूनी मध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो का मैदानावरती 2 चेंडू समीकरण 16 द्यावेची गरज 6 चेंडू ऑनसाइड घेऊन काढले क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत त्याचे चेंडू आवाकाच्या बाहेर बंद चौकार
समीकरण मारा द्यावीची गरज आहे. चेंडू भिडकावून दिला, फक्त दिशा दिली. विकेट क्षेत्ररक्षक क्षेत्र करतो तोपर्यंत सामना यावेळेस संपलाय. सामना जिंकलाय मैदानावरती चिकनगर संघाने. त्या पहिल्याच फेरीमधून बाहेर झाला वाकलन संघ. नक्कीच शुभेच्छा त्याच्या पण वाकलन संघ पुढच्या चिकनगर संघाला खेळ नक्कीच शुभेच्छा, कारण की स्पर्धेचा नियम असणार आहे. आपण शुभेच्छा द्या. त्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच शिनोडा बुटा पिंटू, जिने जबरदस्त क्रिकेट दाखवलं. तब्बल 44 धावा ठोकल्या आणि 4 ट्रिक पूर्ण केली.